भक्तीच रेसिपीमध्ये आपलं आज स्वागत आहे। आज आपण झटपट असा पदार्थ बनवणार आहे, ते म्हणजे शेंगदाण्याचं झिरकं। भाजीला घरात काही नसलं तरी कमी साहित्यात आपलं हे शेंगदाण्याचं झिरकं झटपट हे बनून तयार होईल। चला आता आपण साहित्य बघूया। यासाठी साहित्य घेतले, इथं मी पाव वाटी शेंगदाणे भाजून घेतले, लसूण कोथिंबीरची ठेचून घेतलेला आहे फोडणीसाठी, हिरव्या मिरच्या घेतल्या, शेंगदाण्याच्या 10-12 पाकळ्या घेतल्या, कोथिंबीर घेतली व फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे। आता याचं वाटण तयार करून घेऊ। मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकून घेत आहे व मिरच्या तुम्हाला आवडीनुसार, तुमचं तिखट कमी जास्त कसं लागतं त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता व लसूण, कोथिंबीर हे सगळं टाकून मी बारीक वाटण करून घेणार आहे पाणी टाकून। आता आपण मिक्सरमधून हे शेंगदाणे ते वाटण वाटून घेतलेलं आहे, ते अशा प्रकारे बारीक झालेलं आहे। चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। कढई गरम करायला ठेवली, 2 चमचे तेल घालून घेऊ। ते तेल गरम झालेले आहे, आपण याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ व मोहरी चांगली तडतडू द्यायची। आपली मोहरी चांगली तडतडली, आपण आता याच्यात अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ। जिरे टाकल्यावर याच्यात मी लसूण व कोथिंबीर हे ठेचून घेतलं होतं खलबत्त्यात, ते टाकून घेऊ व कढीपत्ता टाकून घेऊ व हे चांगलं परतून घेऊ। हे परतून घ्यायचं, पण जाऊ द्यायचं नाही 2 मिनिटं। एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकते। तुम्हाला नसला आवडत त्याच्यात कांदा घालायला तुम्ही नाही घालू शकत, नसला आवडत तुम्हाला कांदा घालायला तुम्ही नाही घातला तरी चालत। हा कांदा आपण आता गुलाबी रंगावर परतून घेऊ। आता परतून झालेला आहे, त्या चिमूटभर हळद टाकून घेत आहे व आता आपण हे वाटून घेतलेलं वाटण त्याच्यात घालत आहे व हे चांगलं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तुम्ही हे वाटण तेवढं चांगलं परतून घेता तेवढी त्याला वास, सुगंध व चव चांगली येईल, त्याचा कच्चापणा हा निघून जाईल पूर्ण। हे वाटण आपण 2-3 मिनिटं परतून घेत आहोत। वाटण हे गदगद असं शिजू द्यायचं आहे व शिजल्यावर त्याच्यात तुम्हाला दिसतच असेल वाटण हे गदगद शिजतंय आणि बाजूने तेल सुटलेलं आहे। हे मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून घेतलेलं आहे व ते पाणी मी त्या वाटणात ओतत आहे। तुम्हाला कितपत पातळ घट असं झिरकं लागत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ ते करू शकता। तुम्हाला कशासोबत खायचे, चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत नाही का। मी थोडं पाणी आणखी टाकून घेत आहे व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं का नाही व शेअर्स करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।